व्यक्त झालं नाही, पण ते ऑटोमॅटिक एक मला काय आवडतं ते आनंदाने करून देणार, प्रेमाने जवळ बसणार आणि ते म्हणजे त्याच्यामधून ते प्रेम व्यक्त होत होतं. असं बोलण्यामध्ये मी आय लव्ह यू वगैरे हे भानगड नव्हती ना? नाही नाही. पण आता ते म्हणाले तुम्हाला तर आवडेल असं असं त्यांनी प्रेम व्यक्त केलं तर आवडेल ना. आता आता काय म्हणजे आजोबा आहे त्यांचं प्रेम तर काय प्रॉब्लेम नाही. नाही अमोल प्रेम होतं ते आणि आहेच ते प्रेम, हो की नाही? पण बघितलं, फक्त मी म्हटलं आजोबा बोलताय, आजोबांचा चेहरा असा गोड हसले ना की त्या हसण्यातच त्याने म्हटलेलं की मला आता नका सांगू, काहीतरी बोला. बरोबर, या गमती, हे हसणं, हा आनंद आणि हा प्रामाणिकपणा आणि एकमेकांचा आदर करत इतक्या वर्षाचा 56 वर्षाचा संसार आहे आणि ही सगळी इमारत इतकी मोठी उभी राहिलेली आहे. हा, आता या ठिकाणी मी काही प्रश्न विचारणार तुम्हाला दोघांना, त्याचं उत्तर लिहायचं. पहिला प्रश्न आहे, लग्नानंतर पहिल्यांदा दोघे कुठे फिरायला गेले होते? अजिंठा वेरूळ, अभिनंदन. आजोबांचा जन्मदिवस, वाढदिवस कधी असतो? लिहा. म्हणजे माझा जन्म. हो. आजोबा कुंडली लिहिताय की नाही? तारीख 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 1 मे. अभिनंदन. 2 उत्तरं बरोबर आली. आजींचा जन्मदिवस 1 जून. अभिनंदन. बरं, दोघे पहिल्यांदा पहिला चित्रपट बघण्यासाठी कुठल्या चित्रपटगृहात गेले होते? तुम्ही कुठला लिहिलाय? कल्याणचं आलविन थिएटर. नाही, लग्न थांबा थांबा थांबा, हे ठेवा ठेवा, इंटरेस्टिंग स्टोरी मिळालेली आहे. आलविनला कधी गेले होते? 1962. मग तेव्हा लग्न झालं होतं? हो, 61 लग्न. 61 झालं. मग तुम्ही पहिला चित्रपट ह्या म्हणतात लक्ष्मी टॉकीजला बघितला? अंमळनेरला. तर आमच्याकडे पाहिजे, त्यांना विचारायचं काय इकडे इकडे नाही. लग्नानंतर काय वाटलं की इकडे कुठे पाहिलं तुम्ही कल्याणला? लग्नानंतर माझ्याकडे पाहिलं त्यांनी आले. मग लग्नानंतरचा पहिला चित्रपट दोघे वेगळे वेगळे गेले होते का? नाही. पुढचा प्रश्न, आजोबांचा आवडीचा म्हणजे आजीनी तयार केलेला आजोबांचा आवडता नॉनव्हेज पदार्थ कुठला? दोघांचे उत्तर बरोबर. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.